तर सलामीची जोडी आपण त्यांच्यात बघतोय की अक्षय गायकवाड आणि अजय कटके. अजय कटके गराडेमध्ये टुर्नामेंट भरल्या होत्या त्यावेळेस अक्षय गायकवाडने तिथे चौकार लगावले होते आणि एका मॅचमध्ये तब्बल 2 वेळा चौकार लगावले होते. अक्षय गायकवाड अत्यंत तंत्रशुद्ध फलंदाज, अत्यंत चांगला फलंदाज आपण मैदानाच्या बघणार आहोत. तर दुसऱ्या बाजूला बघतोय षटकारांचा बादशाह, तडाखेबंद फलंदाज, विस्फोटक फलंदाज अजय कटके. भिवरी संघाकडे देखील प्रचंड बॅटिंगची पॉवर प्रचंड मोठी आहे. तर तिथे सासवड संघाकडे देखील तीच पॉवर आहे. सासवड संघामध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आणि जो अंतिम ज्या काही चेंडूमध्ये खेळायला येतो शेखर गिरमे आणि मॅच पूर्णपणे काया पायलट करून टाकतो, मॅच जिंकून देतो तो शेखर गिरमे निश्चितपणे आपण बघणार आहोत या संघामध्ये, सासवड ब्लास्टर संघामध्ये आहे. तर त्याचबरोबर सौरभ रामदासी लेफ्ट हँडेड बॅट्समन आणि इथे सुपर 8 मध्ये पोहोचण्यापूर्वी सौरभ रामदासांनी जी सुंदर खेळी केली होती, ज्या सुंदर फटकेबाजीनं सगळ्यात प्रेक्षकांची मन जिंकून घेतली होती, तो सौरभ रामदास देखील सासवड ब्लास्टर संघाचा खेळाडू आणि ओपनर देखील आहे. शुभम वायदंडे रिव्हर्स स्वीपचा किंग आपण ज्याला समजला जातो तो देखील इथे आहे. त्यामुळे निश्चितपणे दोन्ही संघ तितकेच ताकदवान आहे. तर बघतोय की यष्टीरक्षकांच्या भूमीमध्ये आपण बघणार आहोत की सनी मिसाळ सरांना ते देखील अतिशय उत्कृष्ट पंच आहेत. महेंद्रसिंग धोनीची चित्त्याची चपळता आपण बघितली आणि पुरंदरच्या तालुक्यामध्ये देखील अशीच चित्ततारारक लढतीमध्ये चित्त्याची चपळता जो फलंदाज दाखवतो, जो गोलंदाज दाखवतो, ऑलराऊंडर खेळाडू आणि यष्टीरक्षकांच्या भूमीमध्ये आपण बघणार आहोत की संघनायक सनी मिसाळ सर. अत्यंत चांगल्या दर्जाची गोलंदाजी, अत्यंत चांगल्या दर्जाची फलंदाजी इथे आपण बघतोय. तर राहुल वायकरला देखील आपण थोडंसं एक्स्ट्रा कव्हर मध्ये बघतोय. नाझरी सुपे संघाकडून खेळत होता त्यावेळेस शेवटचे 18 चेंडू होते, 42 धावा बनवायच्या होत्या. त्यावेळेस त्या फलंदाजानं 7व्या क्रमांकासाठी फलंदाजीसाठी आला आणि ज्यावेळेस संपूर्ण टीम हारली असं गृहीत धरला होतं, त्यावेळेस मात्र राहुल वायकरनं काट टाकली आणि ती मॅच पूर्णपणे फिरवली आणि ती संघ आणि त्या मॅचचा मॅच विनर, मॅन ऑफ द मॅच ठरला होता तो राहुल वायकर देखील आपण सासवड संघामध्ये बघत आहोत. तर प्रमोद इनामके सर देखील आहेत, चांगले गोलंदाज आहेत. अशा अक्षय लडके देखील ऑलराऊंडर खेळू आपण बघतोय. सलामी तो नेहमी देत असतो, सलामीचा फलंदाज आहे. तर तिथे तो एक चांगला गोलंदाज देखील आहे. त्यामुळे सासवड संघाकडे अत्यंत चांगले दर्जाचे फलंदाज गोलंदाजांचा भरणा देखील आहे. तर भिवरी संघ देखील कमी नाहीये. या दोन संघांनी, भिवरी संघाने देखील अनेक मोठमोठ्या संघांना पाणी पाजलेलं आहे. आपण बघतोय पंचांचा इशारा होतोय, सामना होतोय सुरू. पहिल्या क्रमांकाचं षटक इथे निश्चितपणे आपण गोलंदाजी बारकून बघतोय. ऑलराऊंडर खेळाडू सौरभ रामदासी, लेफ्ट हँडेड बॅट्समन, ऑलराऊंडर प्लेयर सौरभ रामदासीकडे मात्र पहिल्या क्रमांकाचं षटक निश्चितपणे आपण बघणार आहोत. पहिला चेंडू इथे सामना करतोय अजय कटके आणि नॉन स्ट्राईकला आपण बघतोय की अक्षय गायकवाड. प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये अक्षय चांदगुडे सर, पुणे जिल्ह्यातील नामांकित पंच, चाणक्य पंच. हो, पहिल्या चेंडूवर प्रचंड मोठा हल्ला चालवतोय क्षेत्ररक्षक, डाऊन दी बॉल आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवर दणकेबाज खणकेबाज षटकार. इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. तुमचं पहिलं इम्प्रेशन हेच शेवटचं इम्प्रेशन असतं. आणि पहिलंच पाऊल प्रचंड मोठं टाकलंय, षटकार आलाय. वन्स अगेन त्रिफळाची सौरभ रामदासी सेट ऑन दी फायर, उद्ध्वस्त केल्या त्रिफळाची. पहिल्या चेंडूवर मात्र अजय कटके इथे थोडासा नायक ठरला. तर तिथे मात्र सौरभ रामदासांनी देखील दाखवून दिलंय या ग्राउंडमध्ये अद्याप देखील खलनायक आहे आणि खलनायकासारखीच भूमिका पार पाडली आणि अजय कटकेची इथे शिकार देखील केली. आपण बघतो की राहुल द्रविड असा फलंदाज होता की सर्वाधिक वेळा बोल्ड आउट झाला. तर तिथे नकोस असाला विक्रम त्याच्या नावावर आहे. जवळपास 53 वेळा तो बोल्ड आउट झालेला आहे. इथे बोल्ड आउट आपण निश्चितपणे बघत आहोत. खरं तर त्रिफळाची उद्ध्वस्त होणं हे सगळं
एक अपमानास्पद खेळ असते आणि तिथे मात्र कॅच आउट होणं, झुंज देऊन यशस्वी होणं, पण एखादा चेंडू असा येतो की पूर्णपणे आपल्याला उद्ध्वस्त करून टाकत असतो. इथे नक्कीच उद्ध्वस्त केले सौरभ रामदासी, खऱ्या अर्थानं अचूक टप्पा आणि चेंडूने फारशी उसळी घेतली नाही, चेंडूने त्याचं काम केलं आणि यष्टींचा वेध देखील घेतला. इथे मात्र त्रिपाचित नक्कीच बघतोय 6 धाबा आणि पहिला झटका. सौरभ रामदास यांनी दाखवून दिले हम किसी से कम नाही आणि एक चांगला चेंडू, चांगली विकेट मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज येतोय संदीप काळे. खऱ्या तर संदीप दीप लावण्यासाठी सज्ज येतोय. पॉवर प्लेचं षटक आहे, हल्ला देखील चढवायचा आहे. संदीप दीप लावेल का प्रश्नचिन्ह असेल. निश्चितपणे लावेल. मी बिवरी संघाची फलंदाजी बघितली आहे, कारण की त्यांच्याकडे कितीही विकेट गेल्या तरी शेवटचा फलंदाज देखील तिथे दाबा जमवतो, ही बिवरी संघाची ओळख आहे. पुढे त्या गोलंदाज तयार. या चेंडूवर मात्र अत्यंत 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 चांगला चेंडू होता. बॅटची कड घेतली आणि इथे यष्टीरक्षकाने केलेली चूक आता मात्र मागत पडणार आहे. तर बॅक टू बॅकची दुसरी विकेट होऊ शकली असती आणि जर अशा चूक आपण महत्वाच्या वेळी करत असाल, महत्वाच्या सामन्यामध्ये करत असाल तर निश्चितपणे महागाईला आग लावणारे असतील. पहिल्या चेंडूवर षटकार, तदनंतर विकेट आणि तिसऱ्या चेंडूवर देखील विकेटची संधी, पण सनी मिसाळचं हे मिसफील्ड आता सासवड संघाला थोडंसं धोकादायक ठरू शकतं. पुढे एकदा तयार. हो, या चेंडूवर काय क्रिकेटचं सौंदर्य, पॉइंटच्या दरम्यान खेळून काढला होता. सिंगल नक्कीच येईल आणि आपण बघतो की एका धाब्यासोबत धावफलक जातोय थोडासा पुढे आणि धावफलकावर 7 धावा. यष्टीरक्षकांची मी गोष्ट बोलत होतो. सनी मिसाळ चूक केल्या, पण 7 क्रमांकाची जर्सी आठवा महेंद्र सिंग धोनी, जर्सी क्रमांक 7. 7 जुलै 1981 साली रांची शहरात त्यांचा जन्म झाला आणि 2001 ते 2003 दरम्यान त्यांनी टीटीची नोकरी देखील केली होती आणि तदनंतर पुन्हा मागे वळून बघितलं, पुन्हा क्रिकेटकडे फोकस केलं आणि तिथे आपला खऱ्या अर्थानं भारतीय संघाला एक बेस्ट फिनिशर त्या ठिकाणी मिळाला. बेस्ट कॅप्टन देखील मिळाला. 2011 साल का वर्ल्ड कप आठवा आणि त्यांनी केलेली जिगरबाज खेळी असेल, बेस्ट फिनिशिंग मुवमेंट केली असेल. श्रीलंकेबरोबर ती मॅच होती आणि तो सामना आपण जिंकला आणि भारताला दुसरा विश्वचषक मिळाला. पहिला विश्वचषक 1983 साली मिळाला होता कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली. त्या धावफलकावर आपण धावा बघतोय की 8 धावा टकाटका गाठ फुलली. 2 महाबलाढ्य संघांची, एका बाजूला सासवड तर दुसऱ्या बाजूला विवरी. यावेळेस छोटंसं अपील नक्कीच बघायला मिळतं. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 31 अपीलच्या नियमामध्ये असलेले आपल्याला अपील करण्याचा अधिकार फक्त सर्कल मधील प्लेयर्सना असतो. पंचांनी पूर्णपणे अपील फेटाळून लावलेला आहे आणि धावफलकावर आपण बघतोय की प्रथम क्रमांक षटक आहे. पॉवर प्ले हल्ला करायचा आहे, पॉवर दाखवायची आहे. कुणाच्या मनगटात किती दम आहे, कुणाच्या मनगटामध्ये किती बळ आहे आणि ही सगळं बळ, ताकद, शक्ती आता मात्र एकमेकांवर उफाळून येणार आहे. संत बहिणाबाई चौधरी असं म्हणतात की निजविते भुक्यापोटी तिले रात म्हणू नये, आखडला दानासाठी त्याला हात म्हणू नये, भावा विन भक्ती नव्हे आणि चेवा विन शक्ती नव्हे. आता ही शक्ती दोन्ही संघांची तगडा ताकदवान शक्ती एकमेकांवर उफाळून येणार आहे. पण इथे मात्र कोण जिंकेल हे सगळं प्रश्नचिन्ह आहे, कारण की पुरंदर तालुक्यातील हे 2 तगडा ताकदवान संघ आहेत. आपण बघतोय की आर्य चाणक्य या ग्रंथामध्ये असं म्हणतात की शत्रूला हरवायचं असेल तर कधी हार म्हणू नका. शत्रूला हरवायचं असेल तर शत्रूचे वीक पॉइंट शोधा, दोष शोधा आणि त्या दोषांवर हल्ला करा. आणि ते हल्ला देखील केला जातोय बिवरी संघाच्या वीक पॉइंटवर. कारण की वीक पॉइंट बद्दल मी बोलतोय कारण की हे पुरंदर तालुक्यातील 2 संघ आहेत, एकमेकांना चांगले ओळखून आहेत. त्यामुळे कुणाचा वीक पॉइंट काय आहे हे दोन्ही संघांना निश्चितपणे चांगलंच माहिती आहे. तर षटक क्रमांक 2 ची जबाबदारी आपण बघतोय की प्रमोद इनामकेकडे दिलं. 6 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. इथे 1 विकेट नक्कीच आली आहे, 1 मोठा फटका आणि 2 सिंगलच्या मदतीने धावफलकावर आपण 8 धावा बघतोय. तर षटक क्रमांक 2 दुसऱ्या 6 चेंडूंचा खेळ इथे सुरुवात होते. हो, या चेंडूवर ताकद दाखवणारा फटका, स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, 1 बाउन्स, जन्नादार, चौकार. थांबला ना सूर्य कधी थांबली ना धारा, धुंद वादळांनी गोठला किनारा. एक शानदार चौकार आपण मैदानाच्या बघतोय. धावफलक जातोय पुढे, 12 धावा धावफलकावर. जर्सी क्रमांक 12 आठवा युवराज सिंग, त्याचा वाढदिवस देखील त्या ठिकाणी असतो, 12 ला असतो आणि त्याचा जर्सी क्रमांक देखील 12 आहे.
युवराज सिंग आठवलं की 6 षटकार आठवतात, युवराज सिंग आठवलं की स्टुअर्ट ब्रॉड आठवतो आणि त्याला लगावलेले 6 षटकार देखील आठवतात. त्यामुळे या सामन्याचा युवराज सिंग कोण असेल हे देखील पाहणार आहोत. हलकासा प्लेट केलाय तिथे, शॉर्ट मिड विकेटच्या दरम्यान सिंगल येते, सिंगल सोबत धावफलक जातोय थोडासा पुढे आणि धावफलकावर आपण बघतोय की 13 धावा धावफलकावर, 13 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. इथे मात्र पहिल्या षटकामध्ये 8 धावा नक्कीच आल्या. प्रमोदचं हे षटक थोडंसं मागं ठरताना नक्कीच बघतोय, परंतु पहिल्या चेंडूवर चौकार काढला आणि त्यानं सुंदर कमबॅक देखील केलंय. आणि भिवरी संघाने देखील एक चांगलं कमबॅक आपण चौकाराच्या माध्यमातून बघितलं. कमबॅक बद्दल मी सांगेल, मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खान पुरंदरमध्ये पहिली लढाई झाली, तर त्या ठिकाणी पुरंदरचा तह देखील त्या ठिकाणी झाला. पुरंदरच्या तहावेळी 23 किल्ले मोगलांना द्यावे लागले होते आणि तदनंतर 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. 1665 ते 6 जून 1674, 9 वर्षांचा कालावधी. आणि ज्यावेळेस तिथे राज्याभिषेक झाला त्यावेळेस 16 राज्यामध्ये किल्ले होते 361. म्हणजे कमबॅक काय लेवलचा असू शकतो या मातीने आपल्याला दाखवलंय. इथे कमबॅक नक्कीच करायचं आहे. धावफलकावर सिंगल सोबत 14 धावा धावफलकावर. व्हॅलेंटाईन डे या दिवशी असतो, तर ब्लॅक डे देखील निश्चितपणे असतो. 40 पेक्षा जास्त आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. अक्षय गायकवाड पुरंदर तालुक्याचा कोयनीरा. अक्षय गायकवाड मधील मी असं म्हणेल की मेरे कारनामे तुम्हें बताएंगे मैं किस किस्म का बंदा हूं, मेरे कारनामे तुम्हें बताएंगे मैं किस किस्म का बंदा हूं, मैं पैसा नहीं खून पसीना बहा के चमका हूं. अक्षय गायकवाड सेट ऑन द फायर. प्रचंड मोठा हल्ला, प्रचंड मोठा गणगणात. उंची कमी आहे पण खेळाची उंची मात्र प्रचंड मोठी आहे. छोटा पॅकेट बडा धमाका, उंची लहान पण कीर्तिमान. अक्षय गायकवाड सेट ऑन द फायर. हो, या चेंडूवर देखील हल्ला. तिथे क्षेत्ररक्षक आहे शुभम वादळने सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील आपण बघतोय. तर इथे प्रबोध इनामकीचं हे षटक निश्चितपणे मागणं ठरतंय. धावफलकावर आपण बघतोय की पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसरा चेंडू देखील सिंगल आणि चौथ्या चेंडूवर मात्र भिवरी स्टार संघानं चमकदार खेळी केली आणि षटकार देखील तिथे लगावलाय. 5 चेंडू खेळ मैदानाच्या समाप्त आणि धावफलकावर आपण धावा बघतोय की 21 धावा, 21 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि इथे आग ओकणारा फलंदाज देखील स्ट्राईकला आहे. हो, संदीप काळेने मात्र दीप लावण्याचा प्रयत्न, जाळ्यात देखील पकडण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला जातोय. सिंगल सोबत धावफलक जातोय, डबल दुरी 22 धावा. हे षटक जरा जास्तच मागणं ठरलं, कारण की आपण पहिल्या षटकामध्ये बघितलं फक्त 8 धावा होत्या, तर तदनंतर मात्र प्रमोद इनामकेच्या या षटकामध्ये आपण बघतोय की एक चौकार, एक षटकार आणि बाकीच्या सिंगलच्या मदतीने धावफलकावर आपण 22 धावा बघतो आहोत. संदीप देखील दीप लावतोय, अक्षय गायकवाड देखील त्याला खऱ्या अर्थानं गाठ दाखवतोय. ही एक चांगली जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतो आहोत. प्रथमतः आपण पहिल्या सामने बघितलं की दोन्ही सलामीचे फलंदाज लवकर बाद झाले. बुबगाव संघाचे देखील बाद झाले आणि सासवड संघाचे देखील बाद झाले, पण तिथे नंतरच्या येणाऱ्या फलंदाजांनी विशेष कामगिरी केली आणि त्या सामन्यामध्ये वेगळं समीकरण बघितलं. विजय आणि पराभवाबद्दल आपण बोलत नसतो, तर तिथे प्रयत्नांबद्दल आपण निश्चितपणे चर्चा केली पाहिजे, कारण की प्रयत्न ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला निश्चितपणे विजयापर्यंत घेऊन जात असते. 2 षटकांचा खेळ संपलाय, 12 चेंडू संपले, धावफलकावर 11 धावांच्या सरासरीने आपण धावफलकावर बघतोय की 22 धावा या निश्चितपणे लागलेल्या आहेत. निश्चितपणे एक विकेट देखील मैदानाच्या आपण बघितले आहे. सासवड संघाच्या संघमालक सन्माननीय मच्छिंद्र उर्फ बंटी शेठ ताकवे यांचं या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं देखील इथे सरचं स्वागत असणार आहे. सन्माननीय शुभमजी निगडे यांचं देखील इथे सरचं स्वागत असणार आहे. गुळूंचे या ठिकाणी आमदार चषक त्यांनी स्पर्धा भरवली. येत्या काळामध्ये ती देखील स्पर्धा आपण निश्चितपणे बघायला मिळणार आहे. पुढे एकदा गोलंदाज सज्ज प्रणव कोलते, मॅन फ्रॉम सासवड, आणि पहिल्या चेंडूवर काय अफलातून गोलंदाजी आहे.
खरं तर हा क्षेत्र हा जो आपण गोलंदाज बघतोय तो लेदर बॉलवर प्रॅक्टिस करणारा खेळाडू आहे. जे लेदर बॉलचे खेळाडू आहेत ते सगळे स्टार असतात, पण इथे टेनिस बॉलचे खेळाडू देखील कमी नसतात, हे देखील आपण बघितलं पाहिजे. सन्मानित तेजस्वी माने यांचं देखील इथे सरचं स्वागत असणार आहे. आणि या चेंडूवर प्रचंड मोठा हल्ला, चेंडू प्रचंड हवेमध्ये, नो मॅन्स लँड, सिंगल आली, डबलचा प्रयत्न आणि 2 धाबा मैदानामध्ये कंप्लीट होतील. प्रणव कोलतेच्या चेंडूवर प्रचंड मोठा हल्ला केला होता, परंतु चेंडूला फारशी ताकद मिळू शकली नाही. दिशा देखील योग्य होती, पण तिथे 2 धावांवर समाधान मानावं लागते. धावफलक जातोय 24 रन्स ऑन द स्कोर बोर्ड आफ्टर दॅट 2.2 ओव्हर्स. षटक क्रमांक 3चा हा षटक प्रणव आपण गोलंदाजी मार्कवर बघतो आहोत. पुन्हा एकदा प्रणव सज्ज, तिसरा चेंडू. हो, या चेंडूवर प्रहाराचा आखूडचा टप्पा, अपील देखील होत आहे, पण हे अपील कशाचं आहेत हे देखील सांगता येणं कठीण असणार आहे. पण या सगळ्या अपील्स मध्ये तुम्हाला अपील कशासाठी असतात तर काही खेळाडू असे असतात की विनाकारण पंचांवर दबाव निर्माण करतात आणि त्याच्यामधून पंचांचा निर्णय चुकीचा ठरेल की काय याची अपेक्षा असते. पण इथे हा सगळा अपील पूर्णपणे फेटाळून जातं, कारण की पुणे जिल्ह्यातील आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय प्रणवचं सुरुवातीचे 4 चेंडू अतिशय उत्कृष्ट होते. तदनंतर मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय की इथे हल्ला चढवला गेला, षटकार आला, तदनंतर चौकार देखील आला होतोय. म्हणजे प्रणवला देखील आता आपल्या बॅटचं पाणी पाजलंय. बिवरी संघाने मात्र आपल्या गावची शान इथे 2 सलामीचे फलंदाज इथे आपण खेळताना बघतोय. ओहो, या चेंडूवर देखील प्रचंड मोठा हल्ला, चेंडू जातोय सीमारेषा. आंतरराष्ट्रीय खेळाडू फकार जमान, त्याचा जर्सी क्रमांक 39 धावफलकावर 39 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. आणि इथे मात्र तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकामध्ये बिवरी संघानं काट टाकली आणि बॅक टू बॅक 3 मोठे फटके खेळले. पहिल्या चेंडूवर षटकार, पहिल्या चेंडूवर 0 धावा होत्या, तदनंतर 2, तदनंतर तिथे 0, तदनंतर वाईड आणि तदनंतर चौथा चेंडू बघतो आपण मार्गस्थ होताना तिथे 0 धावा आल्या आणि तदनंतर मात्र आपण बघतोय की षटकार आला, तदनंतर चौकार आणि तदनंतर चौकार. म्हणजे बॅक टू बॅक मोठे हल्ले झाले आणि तिथे 14 धावा बॅक टू बॅक इथे वसूल केलेल्या आहेत. म्हणजे ज्या षटकापर्यंत आपण बघतोय की आतापर्यंत 17 धावा या षटकामध्ये लागलेत. प्रणव कोलतेचं हे षटक प्रचंड महागडं आपण बघतो आहोत. आणि सौरभ रामदासी पहिल्या षटकामध्ये अत्यंत उत्कृष्ट खेळ केली होती आणि फक्त 8 धावा दिल्या होत्या. तो सौरभ रामदासी आपण मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. धावफलकावर 39 धावा आणि अत्यंत सुंदर षटक इथे आपण बघणार आहोत. सौरभ रामदासी आता मात्र निश्चितपणे सज्ज आहे, निर्धाव चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे, पण इथे निर्धाव चेंडूंचं हे षटक होईल का हे देखील आपण बघणार आहोत. शेवटच्या 2 षटकांचा खेळ आपण बघणार आहोत. या चेंडूवर अत्यंत क्रिकेटचं सौंदर्य आणि इथे जाळ विणत झटका क्रमांक 2 अक्षय गायकवाड बाद. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय की सौरभ रामदासी ज्या वेळी आलाय त्याने संघासाठी उभा राहिलाय आणि पहिल्या चेंडूवर इथे मात्र अक्षय गायकवाडला देखील बाद केलंय. सौरभ रामदासीने आपला रंग दाखवायला सुरुवात केली. आताच रंग खेळण्याचा काल सण होऊन गेला, तर इथे मात्र बिवरी संघाच्या खेळाडूंनी कधी मात्र वेगवेगळे रंग उधळलेत. कधी निळा, कधी तांबडा, कधी गुलाबी, कधी पांढरा, कधी काळा, तर कधी वेगवेगळ्या रंगांची छटा त्यांनी वेगवेगळ्या फटक्यांच्या माध्यमातून दाखवलेली आहे. पुढे एकदा सौरभ रामदासी सज्ज आहे, त्याचा सामना करतोय संदीप काळे, तर नवीन फलंदाज बघतोय
या चेंडूवर देखील अत्यंत प्रचंड मोठा बाउन्सर आणि सौरभ रामदासी मात्र एक उत्कृष्ट फलंदाज आहे. उत्कृष्ट फलंदाजाला माहिती आहे की फलंदाज कशा पद्धतीने चेंडू खेळू शकतो आणि तो कोणत्या चेंडूवर हल्ला करू शकतो. त्यामुळे सौरभ रामदासी प्रत्येक चेंडू, पायाची लेंथ, पायाची दिशा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून तो चेंडू टाकतोय. पहिल्या चेंडूवर विकेट, तदनंतर निर्धाव चेंडू आणि शेवटचे 4 चेंडू देखील आपण बघणार आहोत. ओहो, बॅक टू बॅक चांगले चेंडू आणि निर्धाव चेंडूंची हॅट्रिक देखील आपण मैदानात बघतोय. जर आणखी पुढचे 3 चेंडू निर्धाव आले तर हे एक निर्धाव षटक असू शकते, मेडन ओव्हर असू शकते. आणि बापू नाडकर्णी हे असे गोलंदाज आहेत की त्यांनी आतापर्यंत तब्बल एका इनिंगमध्ये 21 षटकं निर्धाव टाकले होते. साधारणतः 131 चेंडू तिथे निर्धाव टाकले होते. पुन्हा एकदा जाळं विणलं जातं, जाळं जाणलं आणि पुन्हा एकदा सनी मिसाळकडून चूक क्रमांक 2. आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय की सनी मिसाळचं निश्चितपणे अपयश सासवड संघासाठी धोकादायक ठरत गेलंय आणि सनी मिसाळ आता थोडंसं कमबॅक करणं गरजेचं आहे, चुका सुधारणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा फलंदाज तयार. या चेंडूवर गगनभेदी फटका. आता मात्र चेंडूवर आपलं काम केलं जातंय. चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. आपण धावफलकावर बघतोय की 46 धाबा. सौरभ रामदासी नावाचा समुद्र इथे खवळला होता, पण तिथे जहाजाची शान कशात आहे, एक चांगल्या खलाशाची शान कशात आहे, तर बेधुंद समुद्रामध्ये ते जाण घेऊन जाण्याची. आणि इथे भिवरी स्टार संघाचा हा स्टार फलंदाज आता मात्र या खवळलेल्या समुद्रामध्ये आपलं जहाज घेऊन गेलाय आणि षटकार देखील खेचलाय. विमानाची शान कशात आहे, जमिनीवर जावण्यात आहे का, अजिबात नाही, तर तिथे हवेमध्ये उडण्यात छान आहे. आणि ते हवेमध्ये पुन्हा एकदा विमान गेलंय आणि निश्चितपणे चौकार बघतो आहोत. आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय की 24 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आणि भिवरी स्टार संघाच्या 50 धावा अर्धशतक धावफलकावर. जोरदार टाळ्या या अर्धशतकासाठी. जिगरबाज अर्धशतक, अत्यंत महत्त्वपूर्ण 2 विकेट गेल्या, त्यानंतर देखील तिथे धावांची आगीनगाडी काय थांबली नाही, धावांना तिथे ब्रेक लागला नाही आणि धावफलकावर आपण बघतोय की 50 धावा धावफलकावर. शेवटचं देखील आता षटक किती असणार आहे, या षटकामध्ये किती धावा येतील. अक्षय लडकतकडे चेंडू दिलाय. अक्षय लडकत हा देखील एक चांगला फलंदाज आहे, चांगला गोलंदाज देखील आहे, पण आता येणारा काळ सांगेल अक्षयची गोलंदाजी कशी आहे. कारण की कधी कधी बुमराच्या गोलंदाजीवर देखील प्रचंड धावा वसूल होतात, पण आता इथे अक्षयला थोडंसं वेगळे रंग दाखवावे लागतील. आणि इथे मात्र प्रचंड मोठा नो बॉल. तोपर्यंत मात्र इथे धावांचा पाऊस ते होऊ शकतोय. 2 धावा आल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. आणि आताच्या 4 धावा, 3 पळून आणि नो बॉल चेक. 4 धावांसोबत धावफलक जातोय थोडासा पुढे आणि 54 धावा धावफलकावर असणार आहेत. तर इथे मात्र प्री हिटचा चेंडू आहे, ताकद दाखवायची. इथे मात्र मुक्त फटका मारण्याची मुवमेंट असणार आहे. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगा. आता वाघ होण्याची संधी मिळाली आहे. बघूया आता इथे राहुल कटके वाघासारखी डरकाळी फोडतोय का. इथे मात्र फ्रीचा चेंडू असणार आहे, कॅच आउटला संधी नसणार आहे. आणि यस, इट्स अ बिगेस्ट हिट. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार.
आपण धावफलकावर बघतोय की पहिला चेंडू इथे समाप्त होतोय आणि पहिल्या चेंडूवर तब्बल 8 धावा आल्यात. अद्याप देखील 5 चेंडूंचा इथे खेळ शिल्लक असणार आहे. त्यामुळे इथे 5 चेंडूमध्ये किती धावा येतील सांगता येणं कठीण आहे. आपण बघितलंय की अक्षयच्या गोलंदाजीवर कसा हल्ला केला जातोय, तर तिथे बिवरी संघ अजूनही इथे हल्ला करण्याचा प्रयत्न करेल. वन्स अगेन एक चांगला बाउन्सर, थोडासा स्लोअर चेंडू होता आणि मध्यम गतीमध्ये हा चेंडू टाकला. परंतु फारसं काही कळू शकलं नाही आणि अद्याप देखील 4 चेंडू आहेत. 4 चेंडूमध्ये किती धावा येतील धावफलकावर आतापर्यंत लागल्यात 58 धावा, 58 रन ऑन दिस स्कोरबोर्ड. या चेंडूवर मात्र आणि इथे पंचांनी विकेटचा करार. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय कालिदास. 58 धावा धावफलकावर आहेत. या चेंडूवर मात्र प्रचंड मोठा हल्ला निश्चितपणे होतोय. तिथे राहुल वायकर सुंदर क्षेत्ररक्षण देखील मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. एका धाव्यासोबत धावफलक थोडासा जातोय पुढे. 59 धावा धावफलकावर आणि षटक क्रमांक 5 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या चेंडूवर नो बॉल आला, तिथे 4 धावा आल्या आणि तदनंतर फ्रीडच्या चेंडूवर चौकार देखील आला. म्हणजे पहिल्या चेंडूवर 8 धावा आल्या, तदनंतर निर्धाव, तदनंतर विकेट, तदनंतर इथे आपण बघतोय की 1 धावा आलेली आहे. या चेंडूवर देखील चांगला हल्ला केला क्षेत्ररक्षक, डाऊन दी बॉल आणि इथे कॅच थोडासा मिस होतोय. 2 धावा निश्चितपणे येणाऱ्या असतील. महत्वाच्या फलंदाजाकडून, महत्वाच्या क्षेत्ररक्षकाकडून अशा चुका सासवड संघासाठी निश्चितपणे अपेक्षित नसणार आहेत. धावफलक जातोय 2 धावांनी पुढे आणि धावफलकावर आपण बघतोय की 61 धावा या धावफलकावर लागणाऱ्या आहेत. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आणि इथे एक मोठा फटका पूर्णपणे बिवरी संघाच्या गोटामध्ये जल्लोष निर्माण करणारा असेल. शेवटचा चेंडू अक्षय टू आपण बघतोय की राहुल कटके. या चेंडूवर प्रचंड मोठा प्रहार, चेंडू जातोय सीमा रेषा पार, गगनभेदी उत्तुंग षटकार. धावफलकावर आपण धावा बघतोय की निश्चितपणे 67 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि इथे बनवायच्यात 68 धावा. 68 टू विन असणार आहे. आणि प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी आपण बघतोय की इथे 2 झटके बसले. पहिला धक्का 6 धावांवर बसला आणि तिथे दुसरा धक्का आपण बघितलं की 39 धावांवर बसला. 2 धक्के नक्कीच बसलेत आणि धावफलकावर 67 धावा लागलेत. बनवायच्यात 68 धावा. धावांचा इथे प्रचंड मोठा पल्ला गाठायचा, धावांचा पाऊस पाडायचा, धावांचा मात्र वेग इथे प्रचंड असणं गरजेचं आहे. प्रचंड मोठं आव्हान आहे, प्रचंड मोठं लक्ष आहे. लक्षासमोर सासवड संघ आता कशा पद्धतीने मार्गक्रमण हे सगळं आपण पाहणार आहोत.
इथे आपण निश्चितपणे बघतो की सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणे येते. एका बाजूला बघतोय लेफ्ट हँडेड बॅट्समन सौरभ रामदासी, तर दुसऱ्या बाजूला पुरंदर तालुक्याचा आयकॉन खेळाडू आणि आयकॉन म्हणून कंटिन्युअसली खेळत असतो तो आमिर शिकलकर, ज्यानं आपण शिवऱ्यामधील PPL मध्ये त्याने पहिल्या 4 चेंडूंवर 4 षटकार खेचले होते. तो आमिर शिकलकर आपण निश्चितपणे बघणार आहोत. त्यामुळे आता बिवरी संघानं ज्या सुंदर पद्धतीने फटकेबाजी केली होती, आता मात्र इथे सासवड संघाकडे देखील आग ओकणारी फलंदाजी आहे. त्यामुळे आव्हान निश्चितपणे अशक्य नसणार आहे, पण तिथे चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण पूर्णपणे या सामन्याचं चित्र बदलवू शकतात. आपण बघतोय की अक्षय कटकेकडे पहिल्या क्रमांकाचं षटक निश्चितपणे बघितलंय आणि इथे प्रथमतः सासवड संघानं पहिल्या क्रमांकाचं षटक पॉवर प्लेचं षटक टाकलं. तिथे फक्त 8 धावा दिल्या होत्या, पण इथे या गोलंदाजच्या षटकामध्ये किती धावा येतील हे देखील आपण पाहणार आहोत. तर आपण निश्चितपणे 68 धावा निश्चितपणे धावफलकावर लावायच्या आहेत. तिथे 67 धावा आहेत. इथे धावांचं लक्ष प्रचंड मोठं आहे, पण तिथे प्रयत्न जर लाज जेव्हा बसतील तर तुम्ही निश्चितपणे यशापर्यंत जाऊ शकता. एव्हरीथिंग्स आर दे इझी बट डिपेंड ऑन युअर माइंड. प्रत्येक गोष्ट सोपी आहे, पण तिथे तुमच्या मनामधील विचार हे सगळे त्या गोष्टीला अवघड आणि सोप्या करून टाकत असतात. तर तिथे आपण बनवायच्यात साधारणतः 30 चेंडू आहेत. बनवायच्यात 68 धावा. तर पहिला चेंडू येतोय. पहिल्या चेंडूचं टाळ्यांचा कडकडामध्ये आपण स्वागत करूयात. अक्षय केटकेचा पहिला चेंडू, हल्ला करण्याचा प्रयत्न, सिंगल नक्कीच तोपर्यंत येईल. तर या चेंडूवर हल्ला केला होता, बॅटची कड घेतली आणि चेंडू फारसा अंतर कापू शकला नाही आणि बॅटने अंतर देखील फारसं कापू शकला नाही. तिथे चेंडूची दिशा चेंज झाली आणि पहिली धाव धावेचा श्री गणेश निश्चितपणे धावफलकावर बघतो. 1 धाव धावफलकावर. भारतीय संघाचा सलामीवीर KL राहुल, त्याचा हा जर्सी क्रमांक 1 आणि धावफलकावर 1 धावा बघतो. आणखी 67 धावांची गरज आहे, पण तिथे समीकरण देखील बघतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगच्या दिशेने, एक क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगच्या दरम्यान, एक क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने, एक क्षेत्ररक्षक पॉइंट डीप पॉइंटच्या दिशेने, तर एक क्षेत्ररक्षक आपण बघतोय की मिड ऑफच्या दिशेने, तर एक क्षेत्ररक्षक मिड ऑनच्या दिशेने. अशा पद्धतीचे समीकरण निश्चितपणे बघतोय. पॉवर प्लेचं षटक आहे, फक्त 2 क्षेत्ररक्षक 13 यार्डच्या सर्कलच्या बाहेर आहेत. तर तिथे अक्षय कटके अत्यंत उत्कृष्ट गोलंदाजी पण सामना करतोय. सौरभ रामदासी लेफ्ट हँडेड बॅट्समन, पॉवरफुल बॅट्समन. ओहो, या चेंडूवर पॉवर दाखवली आणि ते सौरभ रामदासीला निश्चितपणे, सौरभ रामदासीला मात्र जीवदान भेटतंय, जीवदान मिळालंय आणि जीवदानाचा कशा पद्धतीने फायदा होतोय हे देखील आपण बघणार आहोत. महत्वाची विकेट होती, महत्वाचा गडी. आता आपण निश्चितपणे संधी इथे आपल्याला मिळणार नाही. इथे मात्र आमिर चिखलकर निश्चितपणे अजय गटकेची अत्यंत उत्कृष्ट गोलंदाजी आपण बघतो आहोत. हो, या चेंडूवर एक अत्यंत चांगला चेंडू आणि या चेंडूवर एका धावेची मोहर निश्चितपणे लागेल. आपण धावफलकावर थोडंसं जातोय पुढे आणि 3 धावा, सिंगलचे हॅट्रिक नक्कीच बघत आहोत. तर तिथे तुम्हाला पॉवर प्लेचं षटक आहे, पॉवर प्ले मध्ये हल्ला दाखवायचा आहे, पॉवर प्ले मध्ये तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत, पण हे सगळे मोठे फटके कोण मारणार हे देखील आता प्रश्नचिन्ह असणार आहे. सौरभ की इथे आमिर चिखलकर. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक या षटकामधला आपण निश्चितपणे बघणार आहोत. तर आमिर चिखलकर नॉनस्ट्राईकला आपण बघतोय की तिथे तो देखील एक चांगला फलंदाज आहे. या चेंडूवर प्रचंड मोठा फटका, चेंडू होतोय नो मॅन्स लँड झोन मध्ये आणि तिथे 2 धावा आल्या. तर तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे निश्चितपणे नकार कळवला जातोय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि आताच्या 2 धावांसोबत धावफलकावर 5 धावा निश्चित लागलेल्या आहेत.
पॉवर प्लेचं षटक आहे। परों को खोल जमाना उड़ान देखता है, परों को खोल जमाना उड़ान देखता है, जमी पे बैठ के क्या आसमान देखता है। आता मात्र गगनभेदी फटके मारायचे आणि आकाशामध्ये झेप घ्यायची आहे, गगन भरारी घ्यायची। ही गगन भरारी आता कोण घेणार हे देखील आपण बघणार आहोत। तर अक्षय कटके अत्यंत चांगली गोलंदाजी आणि इथे अद्याप देखील एकही मोठा फटका खेळण्याची संधीच इथे दिलेली नाही। हो, या चेंडूवर देखील एक चांगला चेंडू आणि सौरभ रामदासीला निश्चितपणे स्थिर केलंय, जखडून ठेवलंय आणि धावफलका निश्चितपणे जाळ इथे रोखलंय। या जाळ्याच्या माध्यमातून सासवड संघासाठी इथे धक्के बसले होते, पण तिथे मात्र धक्के बसता बसता जीवदान देखील मिळालंय। पुन्हा एकदा सौरभ रामदासी सज्ज आहे। इथे तुम्हाला प्रचंड मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना तुम्हाला पावलं देखील मोठी असणं गरजेचं आहे। तुमची पावलं छोटी असतील तर तुम्ही यशापर्यंत जाऊ शकणार नाही, जाऊ शकता पण त्यासाठी वेळ तुम्हाला जास्त लागेल। तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि जास्तीत जास्त अंतर कापायचं असेल तर तिथे तुम्हाला मोठी पावलं ही घेणं गरजेचं असतं। आपण बघतोय की इथे प्रथम षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि अक्षय कटकेने एक आपलातून गोलंदाजी केली आणि फक्त 6 धावा धावफलकावर आहेत। 6 धावेचा इतिहास मी सांगेल की 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि परिणामी महाराष्ट्राला स्वराज्याला पहिले छत्रपती मिळाले। काशीवरून गागाभट्ट आले, त्यांच्या शुभ हस्ते हा राज्याभिषेक सोहळा पार पडला। निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की एक सगळ्यात जास्त प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्याला डोळ्यासमोर दिसतं। शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये आपण बघितलं स्वराज्यावर वेगवेगळे हल्ले होत होते, तरी देखील स्वराज्य वटवृक्षामध्ये रूपांतरित झालं। हे सगळं कशामुळे झाले तर सगळ्या मावळ्यांच्या साथीवर झालं। टीम वर्क त्याला महत्त्वाचं आहे, पण इथे टीम वर्क असणं गरजेचं आहे। सासवड संघाला दोन्ही सलामीवीरांनी आता साथ देणं गरजेचं आहे। तर दोघांचं टीम वर्क झालं तर तिथे सासवड संघ निश्चितपणे जिंकू शकतो। अमोलकडे आता मात्र अमोल ढवळे आणि पहिल्या चेंडूवर मात्र एक चांगला चेंडू आपण बघतो आहोत। इथे कोणत्याही फलंदाजाला अद्याप डोकं वर काढू दिलेलं नाही। इथे तुम्हाला यशापर्यंत जायचंय तर मोठे फटक्यांची निश्चितपणे गरज असणार आहे, कारण की धावांचा प्रचंड मोठा डोंगर तुमच्या समोर उभा आहे। या चेंडूवर सौरभ रामदासाची बॅट तळपते, चेंडू जातोय सीमा रेखा पार, षटकार। 6 धावा। एक चांगला षटकार धावफलकाला आकार देतोय। धावफलकावर आपण बघतोय की 12 धावा धावफलकावर आहे। भले ही दुनिया तुम्हारे खिलाफ जाए, हालात मुश्किल हो जाए और जीत तुम्हें चीख कर कहे कि तुम पूरी तरह से हार चुके हो, मगर जब तक तुम्हें अपने आप पर भरोसा है तब तक कोई भी कभी भी और कहीं भी तुम्हें हरा नहीं सकता। या चेंडूवर देखील प्रचंड मोठा हल्ला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि झेल टिपला जातोय। सौरभ रामदासी मैदानाच्या आतमध्ये बाद, बडी मछली जाल में। सौरभ रामदासी महत्वाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय, तर तिथे दुसरा वाघ देखील येतोय, शेखर गिरमे। नावामध्ये शेखर आहे, नावामध्ये शिखर आहे, शिखर गाठण्यासाठी प्रयत्न होईल शेखर गिरमे कडून। शेखर गिरमे बद्दल मी असं म्हणेल की हम भी उस दरिया है, हमें अपना हुनूर मालूम है, हम भी दरिया है, हमें अपना
हुनूर मालूम है, जिस तरफ भी चल पडेंगे रास्ता बन जाएगा. आता मात्र शेखर गिरमे कोणती वाट निवडतोय, हल्ला करण्याची, संयम राखण्याची, की तिथे जबाबदारी उचलणारी महत्वपूर्ण फटकेबाजी इथे शेखर गिरमे कशा पद्धतीने करतोय. आमिर शिकलगर, हो या चेंडूवर सुंदर फटका जातोय स्क्वेअर लेग, थोडासा फाईन लेगच्या दरम्यान, आणि चेंडू जातोय सीमारेषा पार, फरार चौकार. आता मैदानाच्या आतमध्ये आमिर शिकलगरची तलवार देखील तळपायला सुरुवात, आणि इथे मात्र या चेंडूवर निश्चितपणे एक प्रचंड मोठा फटका खेळला आणि जातोय सीमारेषा पार, चौकार. चौकाराच्या मधून धावफलकावर आपण धावा बघतोय, 16 धावा धावफलकावर आहे. छत्रपती शिवाजी महाराज 16व्या वर्षी पहिला किल्ला ताब्यात घेतला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. तोरणा किल्ला स्वराज्यामध्ये पहिला किल्ला होता, आणि या चेंडूवर देखील प्रचंड मोठा फलला, तोरण बांधलंय. आता मात्र विटा देखील रचायला सुरुवात, आणि एक चांगला चौकार. आमिर शिकलगरनं मात्र आता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकलं, त्याच्यामध्ये रक्त संचारलं, आणि या रक्त संचारलेल्या शब्दांनी मात्र एक मोठा फटका बघायला मिळाला. पुन्हा एकदा आमिर शिकलगर सज्ज आहे. हो या चेंडूवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, राहुल कटके चेंडूवर येतील तोपर्यंत सिंगल नक्कीच येईल. सिंगल सोबत धाव फलक जातोय थोडासा पुढे, आणि धाव फलकावर आपण बघतोय की 21 धावा या लागलेल्या आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, आणि 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतो. 12 चेंडू संपलेत आणि धावफलकावर 21 धावा, ही निश्चितपणे समाधानकारक बाब असणार आहे. तर तिथे तुम्हाला एखादं मोठं षटक पूर्णपणे धावांचा पाऊस पाडावा लागेल. इथून पुढच्या प्रत्येक चेंडूवर तुम्हाला हल्ला चढवायचा आहे. आपण बघतोय की शेवटचे 18 चेंडू आणि बनवायच्या 47 धावा. कधी कधी अपयशाचा शाहिस्तेखान तुमच्यावर चाल करून येईल, अफजल खान देखील तुम्हाला मिठी मारेल नैराश्याचा. तर तिथे मात्र काय करायचं, शांतपणे कड्यावर उभं राहायचं, कमरेवर हात ठेवायचे, आणि आठवायचे फक्त छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज या नावामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे, प्रचंड मोठी हिंमत आहे, प्रचंड मोठा जल्लोष या नावामध्ये आहे. शेवटचे 18 चेंडू आपण बघणार आहोत, तर बनवायच्या 47. इथे गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय की संदीप काळे आता मात्र दीप लावण्यासाठी सज्ज आहे, पण त्याचे हे दीप विजले जातील का, आणि या सगळ्या दीपावर वारा होऊन आघात कोण करेल. आणि पहिला चेंडू इथे वाईड चेंडू. खरं अशी चेंडू, या चेंडूवर मोठा फटका येतोय की काय असं वाटलं होतं, पण तिथे हा चेंडू थोडासा वाईडच्या माध्यमातून क्षेत्ररक्षकाकडे विसावला, आणि एका वाईडच्या मध्ये धावफलकावर आपण बघतोय की 22 धावा या लागलेल्या आहेत. आणखीन 46 धावांची गरज इथे असणार आहे. संदीप काळे दीप लावायचेत, विजयाचे दीप लावायचेत, यशाचे दीप लावायचेत. हो या चेंडूवर गगनभेदी फटका जातोय सीमारेषा पार, षटकार. एक तनतनी षटकार आपण बघतोय. अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है, अभी तो तोलिए मुट्ठी भर जमीन, अभी तोलना पूरा आसमान बाकी है. आणि एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये ब्युरी स्टार संघाचा देखील इथे कमबॅक होतोय. कमबॅक 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 इथे मात्र करावंच लागेल.
16 चेंडू 40 धावांची गरज. अशक्य प्राय आव्हान आहे. 2 मोठे फटके पूर्णपणे आग लावणारे असतील. हो, या चेंडूवर मात्र थोडासा वेगळा प्रयत्न होता. आणि इथे त्रिफळाचीत. खरं तर पंचांचा इशारा येण्याच्या अगोदर विकेट देणं. आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय की आमिर शिकलकर बाद झाला. पंचांचा इशारा येण्याच्या अगोदर त्याने विकेट सोडली, पिच सोडलं. खरं तर हे खिलाडूवृत्तीचं लक्षण आहे. एका खिलाडूवृत्तीशिवाय तुम्ही चांगला खेळ करू शकत नाही. प्रामाणिकपणा तुमच्या खेळामध्ये असलाच पाहिजे. आणि आमिर शिकलकर या सगळ्या गोष्टी ठासून भरलेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी त्याला महान बनवतात. आपण बघतोय की धावफलक 15 चेंडू आणि 40 धावांची गरज. 15 चेंडू 40 धावांची गरज. रंगलेला अफलातून सामना, चित्त थरारक लढत. हो, या चेंडूवर देखील प्रचंड मोठा हल्ला. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा येतील. 2 धावांसोबत आपण धावफलकावर थोडस जातोय पुढे. आणि 30 धावा या धावफलकावर आहेत. प्रयत्न करावे लागतील. आणि या चेंडूवर रिव्हर्स अटेम्प्ट आणि फसलेला प्रयत्न. इथे खरं तर अशा पद्धतीचे प्रयत्न तुम्हाला विजयापर्यंत घेऊन जातील. पण ते सगळे फटके येणं गरजेचं आहे. कारण की इथे गॅप शोधण्याची कला फार अवघड आहे. ती कला फार कमी लोकांकडे आहे. पण इथे गॅप कोण शोधेल. खरं तर षटकारांची इथे गरज आहे. चौकारांची देखील तितकीच गरज असणार आहे. हो, बॅटची कड. आणि इथे मात्र अक्षय लडके देखील थोडासा डिप्रेशन मध्ये खेळतोय. खरं तर डिप्रेशन माणसाला पराभवाकडे घेऊन जात असतं. तर एक स्माइल शत्रूच्या काळजामध्ये धडकी भरवणार असते. संकट तुमच्यावर किती हल्ला करू द्या, फक्त त्या संकटासमोर फक्त स्माइल तुमच्या चेहऱ्यावर ठेवा, हास्य चेहऱ्यावर ठेवा. संकट देखील पडेल तुमच्या प्रेमात. बारा चेंडू बघतोय, 38 धाबांची गरज. 5 षटकार पूर्णपणे सामन्याला कलाटणी देणारे असतील. आपण बघतो की धावफलकावर धावा आहेत 30 धावा. आपण बघतो की शेवटचे इथे चेंडू असतील 12 आणि बनवायचे 38 धाबांची इथे गरज असणार आहे. 12 चेंडू आणि 38 धाबांची गरज. कोशिश कर, हल निकलेगा आज नहीं तो कल निकलेगा. मेहनत कर, हिम्मत जुटा, पोलाद से भी बल निकलेगा. अर्जुन के तीर से जल निकलेगा. आता प्रयत्न इथे करावे लागतील. 12 चेंडू बनवायच्या 38. विशाल काय लक्ष. आता धावांचा डोंगर नव्हे तर इथे एव्हरेस्ट शिखर पार करायचंय. संकट तुमच्यावर वेळोवेळी हल्ला करेल, पण तिथे तुम्हाला संकटाला देखील घाबरून न जाता यशाच्या दिशेने वाटचाल करायची आहे. 12 चेंडू बनवायच्या 38 धावा. शेखर गिरमे ऑन द स्ट्राइक. आणि शेखरची बॅट तळपली. चेंडू प्रचंड हवेमध्ये. दोघात तिसरा. आता सगळं विसरा. आपण बघतोय की अमोलकडे मात्र हे षटक दिलेलं आहे. या 2 धावांसोबत 11 चेंडू आणि 36 धावांची गरज असणार आहे. ख्वाब तो जिंदगी है, जिंदगी है तो रास्ते, रास्ते तो मंजिले, मंजिले तो हौसले है, और हौसले है तो मैं हूं ना. शेखर गिरमे अद्याप देखील ग्राउंडवर आहे. सासवड संघाचा मोठा सितारा, सासवड संघाचा वाघ. आणि या चेंडूवर बॅट नक्की तळपली जाते. थोडीशी दिशा कमी, ताकद मात्र प्रचंड मोठी.
इथे शेखर गिरमे देखील बाद. आता एखादी मुवमेंट अशी येते की जेव्हा सगळं संपलंय असं वाटतं त्यावेळेस एखादा फलंदाज उभा राहतो आणि तो पूर्णपणे डावाला आकार देतो. सासवड ब्लास्टर्स संघाचा असा जे खेळाडू होता राहुल वायकर त्याचं नाव. नाझरी सुपे संघ पूर्णपणे हारला असं ग्राह्य धरलं होतं तर त्यावेळेस राहुल वायकर उभा राहिला आणि 18 चेंडूमध्ये 42 धावांची खेळी त्याने केली होती आणि शेवटचे 12 बॉल होते आणि त्यावेळेस 35 धावांची गरज होती. तो सामना देखील त्याने चेस करून दाखवलेला आहे. पण इथे आपण बघतोय की चेंडू शिल्लक आहेत, 10 चेंडू आहेत आणि बनवायच्यात 36 धावांची गरज. 10 चेंडू 36 बनवायच्यात आणि पंचांनी मात्र इथे वाईड चेंडू निश्चितपणे दंडित केलाय. आंतरराष्ट्रीय ध्येय क्रमांक 22 आणि त्याच्यानुसार एक डाव निश्चितपणे मिळेल. आपण बघतोय की 10 चेंडू आणि बनवायच्यात 35. 35 रन्स आता महत्वाचे असतील. 10 चेंडू 35 धावांची गरज. अमोल ढवळे गोलंदाजी मार्कवर, अक्षय लडके सामना करेल. या चेंडूवर हल्ला केला जातोय. अमोल सिंगल नक्कीच आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि 2 धावा या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतील. नऊ चेंडू आणि 33 धावांची ते गरज आपल्याला बघतोय. शेवट या षटकातले 3 चेंडूवर 2 मोठे फटके आले तर सामना अधिक जवळ येऊ शकतो. पण हे सगळे फटके मारणं गरजेचं. अक्षय लडके अजूनही या मैदानाच्या आतमध्ये आहे. या चेंडूवर सुंदर हल्ला, क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत चेंडू जातोय सीमा रेखा पार, चौकार. आपण बघतोय या चौकाराने समीकरण नक्कीच बदललं जातंय आणि 8 चेंडू आणि 29 धावांची गरज. 8 चेंडू 29 धावांची गरज. षटकार आता कोण मारेल, चौकार कोण मारेल, निर्धाव चेंडू कोण टाकेल, हे सगळं समीकरण आपण मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. ज्या ज्या वेळेस तुमच्या कार्यकर्तृत्वावर शंका उपस्थित केल्या जातील, ज्या ज्या वेळेस तुमच्या परफॉर्मन्सवर शंका उपस्थित केल्या जातील त्यावेळेस सांगायचं अखबार हूँ औकात ही क्या मेरी, अखबार हूँ औकात ही क्या मेरी, लेकिन शहर जलाने के लिए काफी हूँ. आता पूर्णपणे आग लावायची, इथे आग लावणं गरजेचं आणि गरजेचं असणार आहे. 7 चेंडू 29 धावांची गरज. स्वतःची न्यूनगंड माणसाला पराभवाकडे घेतो पण आत्मविश्वास तुम्हाला पूर्णपणे यशाकडे घेऊन जात असतो. तिथे सिंगल नक्कीच येईल. या सिंगल सोबत धावफलक तो थोडासा पुढे आणि धावफलकावर आपण बघतोय की 40 धावा धावफलकावर आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि 28 धावांची गरज. 5 षटकार पूर्णपणे सामन्याला आग लावणारे असतील. इथे हे षटकार कोण मारेल. ऑफसाइडची आता मात्र 6 चेंडू आणि 28 धावांची गरज. प्रचंड थरारक सामना नक्कीच आहे, प्रचंड मोठं लक्ष आहे. पण हे सगळे फटके तुम्हाला यशापर्यंत घेऊन जातील का. आणि पहिला चेंडू प्रचंड मोठा बाउन्सर राहुल कटके, इथे मात्र विकेटचा इशारा, महत्वाचा गडी बाद. If you don't build your dream, someone hide to their build the dream. आता तुम्हाला स्वतःचे स्वप्न इथे पूर्ण करावे लागतील, अन्यथा दुसरा कोणीतरी तुमचे प्रयत्न या सगळ्या गोष्टींचा वापर करून तुम्हाला विजयापर्यंत घेऊन जाता इथे अपयश येऊ शकतं. पण अद्याप देखील सामना संपलेला नाही. शेवटचे 5 चेंडू आहेत, इथे विजय निश्चितपणे होऊ शकतो. तर राहुल कटके संघनायक आणि
अत्यंत महत्वाचा फलंदाज, अत्यंत महत्वाची गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. शेवटचे 5 चेंडू, 5 चेंडू आणि 28 धावांची गरज. या चेंडूवर सनी मिसाळ मात्र आग ओकतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार, परत चौकार. समीकरण पूर्णपणे बदललं जातंय आणि 4 चेंडू आणि 24 धावांची गरज. निश्चितपणे धावफलक थोडासा थांबला होता, पण सनी मिसाळनं महत्वपूर्ण फटका मारला आणि धावफलक निश्चितपणे चालवतोय. 4 चेंडू 24 धावांची गरज. 4 षटकार इथे असणार आहेत. इथून पुढचा प्रत्येक षटकार पूर्णपणे आग लावेल ब्युरी स्टार संघाच्या गोटामध्ये. आणि या चेंडूवर देखील प्रचंड मोठा हल्ला आणि झेल निश्चितपणे निसटला जातोय. शेवटचे 3 चेंडू आणि बनवायच्यात 3 बॉल 23. 3 चेंडू 23 धावांची गरज. एखादा नो बॉल पूर्णपणे सामनाला आग लावणारा असेल, कारण की मॅच अजून देखील संपलेली नाही. 3 चेंडू 23 धावांची गरज. या चेंडूवर देखील आता मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँड झोन मध्ये सिंगल इथे नक्कीच येईल. शेवटचे 2 चेंडू बनवायच्यात, आणखी 22 धावांची गरज. 2 बॉल 22. एखादा नो बॉलचा चेंडू तुम्हाला विजयापर्यंत नक्की घेऊन जाऊ शकतो. राहुल कटके सर सज्ज आहेत. बॅटची कड आणि इथे मात्र सिंगल नक्कीच येईल. शेवटचा चेंडू बनवायच्यात 21 धावांची गरज. सामना पूर्णपणे खिशात गाठला जातोय आणि इथे ब्युरी स्टार संघ विजयाच्या उंबरठ्यावर. शेवटचा चेंडू आणि 21 धावांची गरज आपण मधाच्यात बघतो आहोत. करो अथवा मरोची ही लढत होती आणि इथे ब्युरी संघ थोडासा षटकारासाठी पण हा पटका विजय होऊ शकला नाही. सुरुवात देखील गोड होती आणि शेवट देखील इथे चांगलाच गोड केलाय.